नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तर सगळेच बनवतात, पण एकदा हा गव्हापासून बनवलेला एकदा पदार्थ बनवून तर बघा, एवढं टेस्टी आणि रुचकर तर आलेले पाहुणे देखील हट्टाने मागवून खातील. त्यासाठी 2 वाट्या इथे बघा गव्हापासून बनवलेला रवा घेतलेला आहे. आता हा थोडासा जाडसर आहे, घरीच केलेला आहे गिरणीमध्ये. तर आता इथे मी 2 वाट्या हा रवा घेतलेला आहे गव्हाचा. त्यानंतर प्रेशर कुकर तापायला ठेवायचा. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचं. तुपामध्ये बघा हे ड्रायफ्रूट चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. काजू, बदाम असे मी अर्धाले तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते असे छान बघा तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर इथे ओलं खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. व्यवस्थित थोडासा ब्राऊन कलर आला, सोनेरी रंग आला की त्यानंतर जे आपण गव्हापासून बनवलेला रवा आहे तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. तर हा रवा एवढा हेल्दी आहे ना, तर गव्हापासून बनवलेला बघा. आता काही ठिकाणी याला लापशीसुद्धा बोललं जातं, तर दलियाही बोललं जातं. आता जेव्हा आपण शॉपमधून आणतो तेव्हा जरा तो मोठा मोठा कणीचा असतो, पण आपण जर घरी बनवला तर हा एकदम असा बघा बारीक रवाळ असा हा पदार्थ तयार होतो आणि याला लापशीही तुम्ही म्हणू शकता. तर काही ठिकाणी बघा गव्हाची खीर बनवली जाते किंवा गव्हाची लापशी, गव्हाचं दलिया म्हटलं जातं याला. तर हे वेट लॉससाठी सुद्धा खूप फायद्याचं आहे. विशेष म्हणजे यामध्ये गुळाचा वापर करायचा. तर 1 वाटी इथे मी गूळ टाकलेला आहे. आता गूळ टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं. तर 2 वाट्या जर आपण गव्हापासून बनवलेला हा रवा घेतला तर त्याला बघा 3 पट पाणी टाकायचं आहे. म्हणजे इथे मी 6 वाट्या पाणी घेत आहे. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की हा शिजायला फार वेळ लागतो. त्यामुळे कुकरमध्ये अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित हे शिजलं जातं आणि खाल्ल्यानंतर त्रास होत नाही लहान मुलांना देखील. त्यामुळे कधी पण हा रवा घेतला ना तर 3 पट पाणी घ्यायचं आहे. यामध्ये वेलची पूड टाकायची, जायफळ किसून टाकायचं. अगदी बघा स्वाद आणि चव अप्रतिम लागते. एवढं टेस्टी लागतं. तुम्ही हवं तर दूध मिक्स करून सुद्धा खाऊ शकता किंवा तसाही खाऊ शकता. एवढी लुसलुशीत अशी ही लापशी तयार होते. तर याला आमच्या गावाकडे लापशी म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता आणि नारळी पौर्णिमा स्पेशल काय बनवता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर आता इथे 2 शिट्ट्यांमध्ये बघा मी मस्त अशी ही लापशी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघता एवढी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. अजिबात चिकट वगैरे झालेली आहे. अगदी परफेक्ट प्रमाण पाण्याचं झालेलं आहे आणि अशी गरमागरम मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करायची. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर